सलग चौथ्यांदा ॲडव्होकेट जयवंतराव जायभावे यांची बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या सदस्यपदी विक्रमी मताने निवड झाल्याबद्दल आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातील नाशिक बार असोसिएशनच्या वतीनं स्वागत करण्यात आलं। या प्रसंगी ॲडव्होकेट जयंत जायभावे यांनी जिल्हा सत्र न्यायालय आवारातील हनुमान मंदिरात पूजा करून आपल्या कार्यालयामध्ये प्रवेश केला। यावेळी नाशिक बार असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी त्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या, तसेच पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला। या प्रसंगी नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट वैभव शेटे, सचिव ॲडव्होकेट हेमंत गायकवाड, सहसचिव ॲडव्होकेट संजय गीते, ॲडव्होकेट सोनल गायकर, खजिनदार ॲडव्होकेट कमलेश पालेकर, तसेच सदस्यांमध्ये ॲडव्होकेट शिवाजी शिंदे, ॲडव्होकेट प्रतीक शिंदे, ॲडव्होकेट महेश यादव, ॲडव्होकेट अश्विनी गवते, ॲडव्होकेट वैभव घुमरे यांच्यासह जिल्हा सत्र न्यायालयातील ॲडव्होकेट तसेच नाशिक बार असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र आणि गोवाच्या संपन्न झालेल्या निवडणुकीचा निकाल हा काल 6 तारखेला झालेला आहे आणि याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यामधून जयंतराव जायभावे वकील हे अत्यंत चांगल्या मताधिक्याने चौथ्यांदा सलग निवडून आलेले आहे। मला वाटतं हा एक मोठा विक्रम त्यांनी केलेला आहे। आतापर्यंत नाशिकमधनं असं कोणालाच इतकं यश मिळालेलं नव्हतं। नाशिकमधून 6-7 उमेदवारांनी फॉर्म भरलेले होते, परंतु दुर्दैवानं काही मतं ही जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना गेल्यामुळे आपल्याला दुसरा उमेदवार निवडून येण्याची संधी ही गेलेली आहे। खरं तर आपल्याकडे 3 उमेदवार निवडून येऊ शकत होते, परंतु त्याचं योग्य नियोजन आपल्या वकिलांनी केलेलं नाही। मी आणि आमच्या बार असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खरं तर आम्ही आवाहन केलं होतं की नाशिक जिल्ह्यातल्याच उमेदवारांना तुम्ही मतदान करा। काही लोकांनी ते ऐकलं, परंतु काहींनी ऐकलं नाही। त्यामुळं आपल्याला फक्त एक प्रतिनिधी हा मिळालेला आहे, परंतु काही हरकत नाही। जयंतराव जायभावे हे सक्षम आहेत आणि ते अत्यंत चांगल्या पद्धतीने कामकाज करतील। आत्तापर्यंत गेल्या अनेक वर्षापासून बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचं नेतृत्व ते करतायत। केवळ जिल्ह्यापुरतंच नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व तालुका आणि जिल्हास्तरीय वकील संघटनांचा त्यांचा मोठा संपर्क आहे। त्या सगळ्या लोकांचे प्रश्न सोडवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे। ॲडव्होकेट अकॅडमीचं काम हे अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे आणि माझी खात्री की त्यांच्याकडे अनेक असे चांगले वकिलांना पूरक ठरतील असे निर्णय त्यांच्या मनामध्ये आहेत आणि येत्या काळामध्ये ते सर्व निर्णय हे नक्कीच पार पडतील। मी त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीस नाशिक वकील संघाचा अध्यक्ष या नात्याने आणि जिल्ह्यातील तमाम वकील वर्गाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो। नाशिक वकील संघानं आणि नाशिक जिल्ह्यातल्या सर्व वकिलांना जो भरघोस पाठिंबा दिला आणि विशेष करून नाशिक वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे आणि त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी, त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा वकील संघ फेडरेशनचे अध्यक्ष श्रींद्रबान रायते आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी अतिशय सक्रियपणे प्रचार केला। त्यातून महाराष्ट्रामध्ये अतिशय वरच्या क्रमांकावर मला निवडून येण्याची संधी मिळालेली आहे, त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो। गेले 22 वर्ष सलगपणे नाशिकचा प्रतिनिधी म्हणून मी महाराष्ट्र आणि गोवाचा प्रतिनिधित्व करतो आहे। याही पुढे आपल्या सबंध महाराष्ट्राचं नेतृत्व नाशिक जिल्ह्याकडे राहील आणि नाशिक जिल्ह्यातनं महाराष्ट्राच्या वकिलांसाठीचे चांगले वेलफेअरचे असे उपक्रम राबवले जातील। नवीन वकील, तरुण वकिलांसाठीचे चांगले शैक्षणिक उपक्रम राबवले जातील अशी ग्वाही देतो। सर्व वकील वर्गांचं, नाशिक जिल्ह्यातल्या वकिलांचं, महाराष्ट्रातल्या तमाम वकिलांचं ज्यांनी मला या ठिकाणी पाठवलं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो। धन्यवाद। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक।